ब्रेक नंतर चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राजीनामा की नाराजीनामा, नेमकं महादेव जानकर कोणत्या गटात आहेत, नेमका काय विचार करतायत? कारण आमच्याकडे बातमी त्यांनी राजीनामा दिलाय ते म्हणतात नाही. केशव उपाध्यायांकडे जाण्यापूर्वी आपण बाळासाहेब दोडतलेंकडे जाऊयात, रासपचे महासचिव. बाळासाहेब काय म्हणताय? आत्ताच राष्ट्रवादीचे आमदार आदरणीय ताईंनी धनगर आरक्षणाबद्दल खूप चांगलं बोलल्या. मला असं वाटतं की ताईंनी आणि ताईंच्या पक्षांनी आत्ता इतकं धनगर आरक्षणाबद्दल जो काही आदर दाखवला, जे काही प्रेम दाखवलं, हे जर निवडणूक गेल्या 60 वर्षापासून धनगर समाजाचा राष्ट्रवादीने वापर करून घेतला, आदरणीय पवार साहेबांनी वापर करून घेतला आणि धनगराच्या आरक्षणाच्या दरवर्षी दर पंचवार्षिकला आरक्षण देतो म्हणून धनगरांचा वापर करून घेतला आणि धनगरांना अक्षरशः उद्ध्वस्त राजकारणातून सगळ्या क्षेत्रातून केलं. आणि आज ज्या ताई बोलल्या, ह्या पूर्वी बोलल्या असत तर आमच्यावर कदाचित ही वेळ आलीच नसती. आणि ताईंना मी विनंती करतो, आता खरे साहेब म्हणाले किंवा एकच आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे, आम्हाला माहिती आहे आमच्या पक्षाची ताकद एकच आमदारांची आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आपला पक्ष वाढवत आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची ताकद वाढवत आहोत. तो वाढवण्यासाठी तुम्हाला आता भाजपची साथ सोडावी लागेल का? तुम्हाला नाही तर विरोध पक्ष वाढवण्यासाठी एक विरोधक लागतो, पक्ष वाढण्यासाठी एक विरोधक लागतो. तुमचा विरोधक आहे कोण? आता राष्ट्रवादीला बोलण्यात काही उपयोगच नाही. आमचा विरोधक कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम आहे आणि यांना विरोध तरी भाजप सत्तेमध्ये जरी असला तरी आम्ही लोकसभा विधानसभा त्यांच्या सोबतच लढणार आहोत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि जर आम्हाला राजीनामा द्यायचा असेल किंवा आम्ही कधी दिला तर असं मोकाटे जाऊन किंवा एकट्यानं जाऊन ते देणार नाहीत. 1 लाख लोकांची सभा आम्ही मुंबईमध्ये घेऊ, सर्व घटक पक्ष मिळून आम्ही राजीनामा देऊ. आम्ही दिलेला नाही आणि आम्ही देणारही नाहीत. येणाऱ्या लोकसभा विधानसभा आम्ही भाजप सोबत राहणार. अगदी दोडतले साहेब, जो तुम्ही मुद्दा मांडलात ना, 1 लाख लोकांना आम्ही एकत्र घेऊ आणि राजीनामा देऊ, याची प्रक्रिया सुरू झाली होती. मधल्या काळामध्ये चाचपणी सुरू झाली होती. जानकरांनी अनेक कार्यकर्त्यांना फोन करून विचारलंय की सभा करायची, मोठी करायची, 1 लाख लोक पाहिजे, कशा स्वरूपात होऊ शकेल. चाचपणी झाली ना, तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली तुमची. वाढदिवस हा जानकर साहेबांचा दरवर्षी आम्ही वाढदिवस घेतो. जानकर साहेबांच्या वाढदिवसा इतके पैसे आम्ही पक्षाला निधी देतो. जानकर साहेबांचा आमचा पक्ष त्यांच्या वाढदिवसावरच चालतो. म्हणजे वाढदिवसाचा कार्यक्रम घेऊन आम्ही पैसे गोळा करून तो वर्षभर चालवतो. आणि हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक विभागामध्ये आम्ही सध्या कार्यक्रम घेतोय. पक्ष वाढवण्याचं आमचं काम जोरात आहे. मुख्यमंत्री दानवे साहेब, पंकजाताईंवरती आमचा विश्वास आहे. ते आम्हाला नक्की म्हणजे सोबत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ते आम्हाला डावलणार नाहीत आणि त्यांच्यावर आम्ही म्हणजे मंत्री नाही केलं तर आम्ही नाराजही नाहीत आणि आम्ही त्यांच्यावर अवलंबूनही नाहीत. आमचा पक्ष आम्ही जोमानं महाराष्ट्रात वाढवतोय. बरं, केशव उपाध्यायांकडे जाऊयात. केशव उपाध्यायजी, बघा, त्यांचं जानकरांचं म्हणणं आहे त्यांच्या पक्षाचं की ते तुमच्यावर अवलंबून नाही आहेत, पण तुम्हाला यांच्यावर अवलंबून आपण असू किंवा राहावं असं वाटतं खरंच भाजपला? तुम्हाला काही वाटतं महत्व रासपचं? प्रश्न असा आहे, मगाशी विद्याताईंनी सांगितलं की वापरून वगैरे घेतलं वगैरे, मगाशी बोलल्या विद्याताई. ज्या रामदास आठवलेला लोकसभेला पराभूत केलं, त्यांच्या दिल्लीमध्ये बंगल्यातनं त्यांना बाहेर काढलं, असं राष्ट्रवादी का काँग्रेस सारखं आम्ही वागत नाही. आमच्यावरती ज्या मित्रपक्षांनी विश्वास टाकलाय त्या मित्रपक्षाचा सन्मान ठेवण्याचं, त्यांना योग्य प्रत्युत्तर देण्याचं. ऐकून विद्याताई, आता मध्ये बोलू नका. विद्याताई मध्ये बोलू, तुम्ही बोलताना मध्ये बोललो नाही. सवय सोडा, मध्ये बोलण्याच्या सवयी सोडा. विद्यार्थी ऐकून घ्या दुसऱ्याचं. जरा मोठ्या सिनियर आहात तसं. नाही, ऐकून घेतलं. प्रश्न असा आहे की ज्या पक्षांनी, घटक पक्षांनी आमच्या बरोबर विश्वास दिला, त्या घटक पक्षांशी आणि एकूणच ही सगळी चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरच या सर्व घटक पक्षांना नक्की त्यांचं प्रतिनिधित्व मिळेल याचं आश्वासन त्यांना दानवे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे घटक पक्षांचं काही आमच्याकडून निराशा झाली आहे, मनोभंग झालाय किंवा आणखीन कसले भंग झालेत, कसले राजीनामे आलेत, अशा कपोलकल्पित कथांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही. या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे घटक पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये संवाद आजही उत्तम आहे. त्यामुळे आणि तो तर म्हणजे किमान जर करायचं असेल तर ते जाहीर मगाशी त्यांनी सांगतायत, ते किमान त्यांच्यावर तरी विश्वास आपण ठेवला पाहिजे. ठीक आहे, आम्ही म्हणू आमची सत्तेत आहोत म्हणून आम्ही म्हणू, पण आता घटक पक्ष सुद्धा जानकरांनी स्पष्टीकरण दिलं. आता ते प्रवक्ते इथं बसलेत, त्यांनाही तेही सांगतायत. त्याच्यावरती तरी आपण, मला वाटतं, किमान विश्वास ठेवला पाहिजे. आणि आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे. इतरांनी त्यात कुणी मध्ये घालण्याचा प्रयत्न करण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. बरं, उपाध्यायजी, तुमचा आग्रह जरी मान्य असला तरी पत्रकार म्हणून जे बघताय त्याच्यावर विश्वास ठेवू नका, जे ऐकताय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःचं डोकं चालवा, स्वतःचा अर्थ काढायचा प्रयत्न करा आणि त्यावर विश्वास ठेवा. कारण इतिहास तेच सांगतो आणि 2014ला तेच आम्हाला लक्षात आलं होतं की तुमचा मनोभंग झाला होता आणि नंतर पक्ष सुद्धा भंग झाला, युती भंग झाला आणि नंतरचा इतिहास आहे. मी पुन्हा एकदा मृणालिनी ताईंकडे जातो. मृणालिनीजी, आता राजीनामा दिला असेल नसेल, शेवटी ते डिनाय करू शकतात अधिकृत पातळीला, पण खतखत चालू आहे मित्रपक्षांमध्ये? निश्चितपणे चालू आहे. घटक पक्षांमध्ये संवाद किती आहे याचं उत्तर मला देता येणार नाही.
खतखत निश्चित आहे आणि ती मला असं वाटतं प्रत्येक कोएलिशन मध्ये असतेच. ती विद्यार्थ्यांनी गेल्या वेळेला पाहिली आहे, ती भाजप आता बघत असेल. हो. सर्वात मोठी समस्या तर शिवसेनेची आहे, जी अजून समोर आलेली नाही. रामदास आठवलेंनी लिखित स्वरूपात भाजपकडून आश्वासन घेतलेलं आहे की आम्ही तुम्हाला मंत्री करू, आम्ही तुम्हाला हे आश्वासन देऊ. हो. पण त्याच वेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की सत्ता हा एक प्रचंड मोठा गुळ आहे, त्याला चिकटलेलं कोणीही दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे ही सगळी चहाच्या पेल्यातली वादळ आहेत. जानकरही बाहेर पडणार नाहीत, कदाचित कोणीही या युतीतून बाहेर पडणार नाही. पण प्रत्येक जण आपली शक्ती दाखवून आपल्याला हवं ते वसूल करायचा प्रयत्न करेल. निलेशकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा बाळासाहेब दोडतलेंकडे येतो. बाळासाहेब, समजा धरून चालू की तुम्ही खरंच राजीनामा दिला नाहीये, पण जर का धनगर आरक्षण काही विशिष्ट मर्यादेत, कालमर्यादेत, कारण ते काही हजारो वर्षानंतर मिळणं अपेक्षित नाहीये, जर का मान्य झालं नाही पुढच्या काही काळामध्ये, तर राजीनाम्याचा पर्याय तयार आहे जानकरांसमोर, रासपसमोर? धनगर आरक्षण देण्याचा शब्द माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दानवे साहेबांनी आणि या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे. मुंडेंना नका विसरू, त्यांनी पहिल्यांदा सुतोवाच केला, त्यांना नका विसरू. मुंडे साहेबांमुळेच आज आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आम्ही आदरणीय मुंडे साहेबांमुळेच आहोत आणि त्यांच्या शब्दामुळे आम्ही भारतीय जनता पक्षात आहोत. राजकीय वारस मानतात तुमचे नेते. या सर्व नेत्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष धनगर आरक्षण नाही शब्द पार पाडला 2-4 वर्ष, पुढच्या 1-2 वर्षाच्या आतमध्ये, तर काय करणार? नाही, फार अत्यंत लवकर, म्हणजे अगदी 5-6 महिन्यात, 1 वर्षभरात हा प्रश्न निकाली निघालेला असेल असा विश्वास जानकर साहेबांना आहे आणि तो आम्ही नक्की पदरात पाडून घेऊ. धनगर आरक्षण प्रश्न सुटलेला असेल धनगराच्या. मला असं वाटतं की दुर्दैवाने सगळे आपण फार एखाद्या प्रतिमेचं पूजन करतो. 50% वर कोणतंही आरक्षण गेलं तर ते टिकेल का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण आता वसुंधरा राजेंनी सगळ्यांच्या अशा वाढवलेल्या आहेत. ज्याप्रमाणे तामिळनाडूत हा मुद्दा टिकला नाही, बरं. तसंच राजस्थानमध्ये व्हायची शक्यता आहे. बरं. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष पुढची वाटचाल कशी करणार, ती आरक्षणाच्याच आधारे करणार का, याचा त्यांनी आत्ताच विचार करायची गरज आहे. निलेश, मी शेवट तुझ्यावरतीच पुन्हा करतोय, कारण बातमी आज तू आपण ब्रेक केलेली आणि जय महाराष्ट्रवरती दाखवलेली आहे. राजीनामा हा पुढचा भाग आहे, कदाचित ते मागे सुद्धा घेतील, पण भक्कम वाटणाऱ्या भाजप मित्र पक्षांमध्ये आलबेल नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि यापुढे भेग वाढत जाणार आहे. मुख्यतः प्रसन्न, आपण जी बातमी दिलेली आहे ती राजीनामा हा मुख्यतः दबाव तंत्र आहे अशा स्वरूपात आपली बातमी आहे. आपण असं म्हणतच नाही त्यांनी पद सोडलेलं आहे. जर त्यांना पद सोडायचं असतं तर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला असता. तो मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना देण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे दबाव तंत्र आहे, नाराजी व्यक्त करण्याचं साधन आहे आणि तो नाराजीनामा हा पाठवण्यात आलेला होता. ही नाराजी कायम राहणार आहे जोपर्यंत पदरात काही पडत नाही, लाल दिवा येत नाही तोपर्यंत. मग वाद यावरही असेल, राज्यमंत्रीपद की कॅबिनेट मंत्रीपद, यावरूनही वाद हा रासपच्या नेत्यांचा भाजपबरोबर होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे ही नाराजी जोपर्यंत पदरात काही पडत नाही तोपर्यंत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. आणि तोपर्यंत रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांना सुद्धा निर्णय घ्यावा लागेल की महादेव जानकर नावाचं एक वेगळं राजकीय अस्तित्व सिद्ध करायचं आहे का, आपण सुद्धा भाजपच्या अंतर्गत धनगरांचे असणारे नेते, पण एक प्रकारे ते आरपीआयचे रामदास आठवले बनणार आहेत. म्हणजे एक काँग्रेस राष्ट्रवादीकडे रामदास आठवले होते, इथे कदाचित ते मॉडेल जानकरांच्या रूपाने दिसणार आहे का, ते होऊ द्यायचं नसेल तर काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. दरवेळी केवळ करून दाखवतो, करेनच असं करायचं आणि काहीच करायचं नाही असं चालणार नाही, कारण जनता आता हुशार झालेली आहे. आजच्या या चर्चेसाठी आपल्याला बाळासाहेब दोडतले, विद्याताई चव्हाण, मृणालिनी नानिवडेकर, केशव उपाध्याय यांनी वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. लक्षवेधीच्या चर्चेत आपण थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.